झोपायला उशीर होतो. सकाळी उठलं तर पाणी नाही, मुलांचे डबे, घाई आवडून आले आणि घड्याळ घालून विसरले. तुमच्या हाताला आहे ना घड्याळ, त्याच्यात बघावे. तिकडे बघून माझ्या हातातला घड्याळ बरोबर दिसतंय मॅडम. काय बोलताय सर, जागरणाचं हेच कारण आहे का काय दुसरं काही? अरे तू नको भोकतपणा करू. काय बोलतोय? हो मॅडम, तुम्ही आज 3 मिनिटं 45 सेकंद उशीर आलाय. माहितीये ना तुम्हाला? काय सर, तुम्ही सेकंदाचा हिशोब लावून राहिले. वंडरफुलच आहात होती. कौतुक करताय पावलं. अहो कौतुक माफ झाले मॅडम, वेळेवर यायला शिका. हो हो. आणि हे बघा मॅडम, वक्तशीरपणा अंगात आणायचा असेल ना तर सेकंदाचा हिशेब करायला हो पाहिजे सर. माझ्यासाठी. हो सर. हा, तर ते अंगात बाणवा झाला हो सर. आणि कामाला लागला. हो सर. मला सारखं ओरडायला लावू नका. नाही. कसा कोरडा पडतो मला. हो सर. हा, आणि जाता जाता जरा हिरवे टाकायला पाठवा. जरा कशाला पूर्णच पाठवते. नॉन सेन्स. काहीतरी कॉन्सेप्ट डेव्हलप करतात. रागवायचं नाही ठरवलं तरी रागवायला लागतं. आणि हे तर आपले हे ह ही ह म्हणजे हेरंब हरिदास हिरवे म्हणजे हिरवे काका. अवे नुसती कामेच विसरत नाही तर बोलताना शब्दही विसरतात. आणि मग काय हची बाराखडी सुरू. पण त्याच्यामुळे काय काय गंमत होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव. बघूया हिरवे काका काय धमाल करतात. नारायणा. हा बोला साहेब. अरे ये रे. कोणाला बोलवायचं साहेब? अरे त्या हिरवे काकाने यांना बोलायला सांगितलं होतं. पण हे आज काय झालं काय सगळ्यांना? प्रत्येक जण काही ना काहीतरी विसरतो. तो कोणे कंपनीचा चेक न्यायला विसरला, त्या खुर्चीवाल्या मॅडम त्या खुर्च्या पाठवायला विसरल्या, गाजरे मॅडम कॅश टॅली करायला विसरल्या, प्रधान मॅडम सही करायला विसरल्या, डोळे मॅडम गेडा घालायला विसरल्या. आणि तू स्टेशनरी आणायला सांगितलं अजून इथे गेला नाहीस ना, विसरलास. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है दया. डोकं बसले झाला. काय वेळा वाटतं ते बोलतो हिरवे टकाला पाठव लवकर. काय फिरवतो नुसतं तेच का? हो तेच. अजून काही शाळा होत नाही. प्रत्येक वाक्याला काहीतरी आहे. सरांनी बोलवले येता का? अरे आले का रे? निघाले पालखी. हा डोळ्या पालखी. अहो ते मला माहिती का बोलणार मी का मी दररोज जायचं विसरलो. मग तेच विचारणार होतो मी. नरवाणीचं काय झालं? आपण सर काय आहे माहिती का? हा या सर्व स्टाफकडे मी लक्ष देईन. या कौन्सिल आहे, या कौन्सिल आहे, हो सर्व विचारात लक्ष ठेवत असतो. पण आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तेच विचारतोय का नाही गेला? का गेलात का नाही का काय? लवकर सांगा. निघालो ते हिच्याशी भांडूनच. कोणाशी? बायकोची. कशामुळे? काय झालं, मुलाला पडले 50% मार्क. मग आता आज दोष तिचा की माझा? आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? साहेब वरून गेला काय काय तो ठीक काय सांगत असतो. हा बोला. मी दरबारींच्याकडे जायला निघालो. हा किल्ल्यावर खाली उतरलो तर ही नाही. कोण ही नाही म्हणजे? किती बर मग काय करणार? बसमधून जावं वाटतं. बसमध्ये चढलो. बर बसमध्ये चढलो तर हे काढायचं विसरलो. काय अंकात? नाही, मग तिकीट काढायचं विसरलो. ललवाणीचं काय झालं? सांगतो साहेब, बसमधून उतरलो तर हा समोर कोण नारायण? तू? मग तिकीट कलेक्टर. शेवटी दंड भरला, तिकिटाचेही पैसे भरले आणि आलो इकडे. इकडे का ललवाणीकडे काय? इकडे आलो. इकडे आला. बर दुपारी बघितलं लंच टाईम. मग ही उघडली हा. पण तिच्यात हा नाही. हे काय आता? त्या म्हणजे बॅग उघडली तर त्याच्यात डबा नाही. मग जेवढं आपलं ह्याच्यात कशात? म्हणजे आपलं कॅन्टीनमध्ये ललवाणीकडे गेलात का नाही? या सगळ्या कारणामध्ये मी दरवाडीकडे जायचं पूर्ण विसरलो.
गुड सर. नाही अजिबात नाही. हिरवे साहेब इथे भेटला वर भेटू नका. अरे नार्या बप्पो तू काही थांबत नाही बाबा. सर हा मी तुम्हाला काय मी आज निश्चितपणे लढवण्याच्या पदाचा विसर काय जाऊन येतो जा 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 लवकर जा. अरे नार्या किती नमस्कार बाबा. सर्कस आहे साहेब सर्कस कुठनं आणली माणसं. साहेब रिंगटोन वरनं मॅडमचा फोन वाटतोय. हो करा बोलतात पणा. मॅडमचा रिक्वेस्ट तुला माहिती आहे तुला. नाही नाही काहीतरी विसरला असाल आठवण करणारा फोन असेल. मी आज काहीही विसरलेलं नाही. अजिबात नाही. काही कारणच नाही हिला फोन करायचा सारखा त्रास द्यायचा. तू पण तुमच्यासारखा मध्ये मध्ये करू. माऊलीला त्रास होत असेल हो. मी नाही काही विसरलेलो नारायणा. हे बघ आज सकाळीच मी घराबाहेर पडलो. बँकेत गेलो. पैसे काय मुलांना शाळेत घर सोडलं. इथे आलो महत्वाचे फोन केले. या सगळ्यांना जे जे काय विसरले बरोबर आठवण करून घेतली. आणि तुला स्टेशनरी आणायला सांगितली की तू आज इथे. हा राहतो साहेब आता. बरं आता एक काम कर. मला हेड ऑफिसला मिटिंगला जायचं. आपण दोघं एकत्र निघू. मी तुला स्टेशनरीच्या दुकानापाशी सोडतो. तू स्टेशनरी घेऊन परत ये. आणि हेड ऑफिसला मिटिंगला जातो. ओके मग आपला व्ह्यू आज आहे. अरे हा तुझी बरी आठवण केली. पुढच्या आठवड्यात इन्स्पेक्शन आहे. मोठे साहेब येणार आहे. सगळ्या स्टाफला मला ब्रीफ करायचं. सगळ्यांना हात बरोबर. अरे साहेब देव तुझं ऑफिस म्हणले काय कसल्या चकाट्या पिट्ट्या आहे. एखादं ब्युटी पार्लर बसलाय बाई. चला 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 सर चालले का धाबडे हेड ऑफिसला यायचे त्यांना. सर तुम्ही पण चला धाबडे. चला 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 ऑफ तरी आली. अरे आले का रे. आले आले. हे तू तोपर्यंत कप आणि मस्तर बिस्तर जागेवर टाक बाबा. मी तोपर्यंत त्यांना ब्रीफ करतो. आली का पालखी सगळ्यांची. आले आले. या आत या. हो पुढच्या आठवड्यात इन्स्पेक्शन आहे. मोठे साहेब यायचे. त्यांच्या पुढे असला कसला कारभार मला नकोय. गाजरे मॅडम झालं सुरू तुमचं. त्या दिवशी तरी लाजू नका. आमची लाज काढू नका. डोळे मॅडम त्या दिवशी तरी नीट बघा. हो आमचाच नजर प्रॉब्लेम. प्रधान मॅडम त्या दिवशी टॉवेल वापरायला लावू नका. जरा शांत रडारड नकोय. आणि हिरवे काका त्या दिवशी हो हू हा ही नकोय. हा मोठे साहेब नाही तर माझी ही करतील. काय करतील. बिन पागणी काय हसताय काय नॉनसेन्स. नीट कामाला लागा. इन्स्पेक्शनचं काम वेळेत संपलं पाहिजे. हा मी आता निघतोय. जरा निघायचं तुला. बॅग मी माझा मी बघतो. तू बाकीचं सगळं आवरून ठेव. तुला वाटते स्टेशनरी आणायला सोडतोय. चला 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 तुम्ही चला. धन्यवाद. हा स्टेजवरचा आमचा पहिलाच प्रयत्न होता. तुमच्या चांगल्या रिस्पॉन्सनी आम्हाला खूप स्फूर्ती मिळाली. अजून अशीच चांगली नाटकं आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.